दादा निवेदन करा, त्यानंतर आम्ही प्रश्न उत्तर करू. सगळ्यांना नमस्कार. कालपासून आपण नवीन मोहीम राबवली. सभा घेतल्याच्या नंतर बांधवाशी चर्चा करता येत नाही, म्हणून आम्ही प्रत्यक्ष जरा संवाद साधायचं ठरवलंय. म्हणून काल धाराशिव पासून पश्चिम महाराष्ट्र सुरू केलाय. आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये, उद्या सांगलीला 7 तारखेला, 8ला मला फलटण आहे, 9ला भोर पुणे जिल्ह्यातलं, आणि 10 तारखेला अहिल्यानगर, असा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र. कारण परवा आम्ही नाशिक जिल्हा पूर्ण घेतलाय. आता मराठा समाजाशी चर्चा करून 29 ऑगस्टला मुंबईला सगळ्यांनी जायचं, ही तयारी पूर्ण चालू आहे. आज नवीनच नारा आहे सोलापूर जिल्ह्यानं दिलाय, आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला की ज्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं. कारण असं लय अगोदर त्यांचं म्हणणं होतं, मला माहित नाही, खूप खर्च येत होता प्रमाणपत्र काढायचं म्हणलं. आता आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज ओबीसीत निघाला तर खर्च पण कमी झाला. आपल्या लेकरा बाळाचं कल्याण होतंय, तर ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालंय. पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिलेले लेकरं पण आपलेच आहेत. त्यांच्यासाठी नोंद निघाल्या माणसांनी सुद्धा गाडी घेऊन जायचं, एका नोंदवाल्यांनी एक गाडी घेऊन जायचं. आणि दुसरा एक नारा आहे, एक घर एक गाडी, एक घर एक गाडी, हाही नारा सोलापूरनं ठरवलाय. कौतुक करावं सोलापूर जिल्ह्याचं. हे सकाळी 10 वाजल्यापासून मी उभा आहे, आणखीनही गर्दी हटायला तयार नाहीये. आणि मीडिया समोर बोलणं बाबा सोपं नाही. मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होती, तुफान फुल चिरफाड करीत असते. त्यामुळे खरंच बोलावं लागतं. आणि मीडियाचे बांधव सकाळपासून बघतायत, तुमच्यापाशी खोटं नाही बोलतायत. फुल गर्दी झाली. मला तर वाटलं सभाच झाली आता, कारण मी सकाळपासून उभा आहे. आता किती वाजलेत माहित नाही, मला 12-1 वाजला असं. आता 12:30-1 वाजलाय, म्हणजे 2.5 घंटे झाले लगातार बैठका सुरू आहेत. एक झाली की एक झाली की एक, 8-9 तर बैठका आतापर्यंत झाल्या असत्या. ही नारा चांगला आहे, महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी. म्हणजे ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे त्याने 4 व्हीलर, आणि ज्याच्याकडे मोटरसायकल आहे त्याने मोटरसायकल, ज्याच्याकडे मोठी गाडी त्याने मोठी घ्यायची, आणि ज्याच्याकडे बारकी गाडी मोटरसायकल त्याने मोटरसायकल घ्यायची, ट्रॅक्टर असलं तर ट्रॅक्टर घ्यायचं. म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया आहे. रिक्षा असला तर आपण आपला रिक्षा घ्यायचा, ट्रक असेल तर आपण आपली ट्रक घ्यायची, टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा, आपल्याकडे जे वाहन असेल, कॅन्टर असलं तर कॅन्टर घ्यायचा. ही एकदम सोपी मोहीम आहे की एक घर एक गाडी. महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणानं आवाहन करतो, अंतिम लढाई, आरपारची लढाई, अत्याशिक विजय होणार आहे. भूतोना भविष्याचं रेकॉर्ड ब्रेक मराठी मुंबईत घुसणार आहेत. असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही, तो 29 ऑगस्टला बघायला मिळणार आहे. तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षीदार व्हा. सोशल मीडियावरती घरी बसून बघू नका, प्रत्यक्ष आंदोलनाचा आपण साक्षीदार व्हा. मुंबईतून 29 ऑगस्टला 2-3 दिवस कामं बुडा, लेकरा बाळांचं आयुष्याचं कल्याण होणार आहे. ही अंतिम लढाई आहे. एक घर एक गाडी, जे वाहन असेल ते फक्त दम्माने चालवा, शांततेत जायचं, शांततेत यायचं. आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही. कुणी जाळपोळ दगडफेक करायचं नाही, गाड्या दम्माने चालवायच्या. जर आपल्या शेजारी कुणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर धिंगाणा करून आणला, 1 इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही. मराठ्यांनी 1 इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही, कारण ते आपण केलेलं नाही. जो केलेला आहे ते धरून पोलिसाकडे द्यायचा, ते आपलं नाहीच. आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत असलं, दगडफेक करत असेल तर तो आपला नाही, सरकारचा समजायचा. तो मराठ्याचा असू शकत नाही. मराठ्यांनी कुठेही जाळपोळ दगडफेक करायचे नाही, असंही आज सोलापूरमध्ये ठरलं. कोणी जर धिंगाणा फेंगाणा केला, जागेवर बघायचं, पोलीस आले माझ्या ती येऊन तुपला धंदा बघ तिकडे, ती पलीकडे घेऊन जाय, तिकडे जेला टाक, नाही तर कुंकडे टाक. ते आमचे पोरं नाहीत. चांगली प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी शांततेत जायचं. मी आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं, आणि त्यांच्या समोरही पुन्हा एकदा सांगतो की सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या. तेही हो म्हणलेत, धाराशिवले सुद्धा हो म्हणलेत. कारण मी 5,000 टँकर घ्यायचं म्हणतोय. आता मी कुठून घेणार? समाजाने घेतले तर ते येणार. त्याच्यामुळे समाजाने ते घ्यायच्यात. आणि डॉक्टर बांधवांनी सुद्धा, सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी या आंदोलनातला महत्वाचा घटक डॉक्टर आहे. डॉक्टरांनी पण यायचंय मुंबईला. आपले अँब्युलन्स घेऊन, आपले डॉक्टर घेऊन, 4-4, 5-5 डॉक्टर, 1000च्या आसपास आपल्याला अँब्युलन्स पण लागणार आहेत. आपण यावं, ही सगळ्यांना विनंती आहे. आपल्याला ही लढाई जिंकायची. मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा.
आंतरवालीहून 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आम्ही आंतरवालीहून निघणार आहे. पैठण मार्गे शेवगाव, शेवगाव मार्गे पांढरी पुलावरून अहिल्यानगर, नेप्ती चौकातून आळे फाट्याहून शिवनेरी गडावरती आम्ही तिथं मुक्काम करणार आहे पहिला. कारण आमच्या राजाच्या शिवनेरी गडाचं दर्शन होईल. कंपाळाला पवित्र माती लावून आम्ही पुढे मार्गस्थ करणार आहेत. तिथून पुढे आता असा प्रॉब्लेम झालाय, आणखी डिक्लेअर नाही केलं, पण इथून गेल्यावर मला करावंच लागणार आहे की आता आमचं मुंबईला शिष्टमंडळ गेलं होतं. शिष्टमंडळाने असं सांगितलं की ते माळशेज घाट जो आहे आणि जुन्नर मधल्या आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याच्या लोकांनी पण सांगितलं की घाट इतका भयंकर आहे म्हणे की इतकं धुकं आहे तिथं की दिसत पण नाही पुढचं 20 फुटावरचं सुद्धा, आणि खूप दरडी कोसळत्यात, आणि 50-60 किलोमीटर असं अंतर आहे की तिथं पंक्चर गाडी झाली तर पंक्चर काढायला जागा नाही, किंवा एखादी गाडी बिघडली एक तर मागचे सगळे लाखो गाड्या आपल्या जाम होणार आहेत. कारण तिला उचलून बाजूला ठेवू पोरं म्हणले तर जागा पण नाही बाजूला ठेवायला. लोटीत नेवा पंक्चर झाली गाडी तरी नाही, कोणाला चहा प्यावासा वाटला, नाश्ता करावा वाटलं तर वाटाने काहीच नाहीये. मग ते हाल होऊ शकतात आपल्या लेकरांचे. म्हणून काहींचं म्हणणं आहे आमच्या गेलेल्या शिष्टमंडळाचं आत्ताच्या मुंबईच्या की शिवनेरीचा पहिला मुक्काम आपलं काही कटत नाही आणि किलोमीटर पण वाढत नाही, 17 किलोमीटर वाढतंय असं म्हणणं आहे, फक्त कल्याण कटतंय. तर आपण असं करूयात की शिवनेरी गडाचा मुक्काम करून चाकणला जाऊ, राजगुरू मार्गे चाकण खेड मार्गे, आणि तिथून पुढं तळेगाववरून लोणावळा, वाशी, चेंबूर आणि आझाद मैदान. म्हणजे असं गेलं तरी आम्हाला माळशेज घाटातून कल्याणला जायला लागतं, कल्याणहून वाशीला जावं लागतं, आणि इकडून सुद्धा फक्त कल्याण कटतंय. चाकण मार्गे गेलं तर बरं राहील. तरी आता इथून गेल्यावर मी विचार करत, पण शक्यतो जर पोरांचे हाल होणार असले तर मार्ग मात्र शिवनेरी पर्यंत बरोबर, तिथून पुढे मात्र चाकण मार्गे लोणावळा मार्गे टाकावं लागणार. आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून आलं म्हणून आम्ही आंदोलन कधी करत नाही, एक सांगतो. कारण हे सोलापूरची ही जी बसलेली टीम आहे यांनाही माहिती की महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा साष्ट पिंपळगावला 1 वर्ष आंदोलन सुरू होतं. मी सरकार म्हणून काम नाही करत, माझ्या गरीबाच्या वेदना बघून काम करतो. त्याच्यामुळे ते निवडणुका फेवडणुकाचं मला नाही त्याच्यातली आपली भूमिका काय असणार त्याच्यावर? म्हणजे नाही आता कसं काय सांगा, आता कसं काय सांगा, आताच नाही सांगा. काय चुकीचं आहे समाजाचं, काय चुकीचं आहे समाज जो पोस्ट फिरवतो, काय चुकीचं आहे. उदाहरणार्थ आता मी सोलापूरला सकाळी पण सांगितलंय, आता पण सांगतो, आणि महाराष्ट्राला पण सोलापूर जिल्ह्यातूनच सांगतो, सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला तुम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला घरी जाऊन सांगायचं, फोन करून सांगायचं मुंबईला चला. सगळ्या सरपंच, आजी माजी सरपंचांना पण सांगायचं मुंबईला चला. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी माजी सभापती, जिल्हा परिषदचा अध्यक्ष, यांना सगळ्यांना सांगायचंय, महापौर, नगराध्यक्ष यांना की मुंबईला चला. आमदार, खासदार, मंत्री, माजी आमदार, माजी खासदार यांना सांगायचं मुंबईला चला. कारण तुम्हाला मोठं करताना आम्ही जडतो, तुमचे लेकरं बाळ मोठे होते, तुम्ही मोठे होता, तुमच्या डोक्यावर आम्ही रात्रंदिवस प्रचार करून गुलाल टाकतो, डोळे फोडतो. आज आमचे लेकरं बाळ मोठे करायचे तर तुम्ही कसं काय येत नाहीत? मग ते नाही आल्यावर ते आमचे नाहीच ना, त्याचा अर्थ बरोबर आहे, जी काय पोस्ट फिरती ती बरोबरच. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मराठा समाजाने बहिष्कार टाकला. नाही बहिष्कार पाडापाडी चांगली असते, बहिष्कार काय टाकत, पाडून टाकायचे. हो, अध्यादेश जी आर आम्हाला पाहिजे, हटणार नाहीत. कारण आम्हाला त्यावेळेस असं सांगितलं होतं की कुठला कायदा पारित करायचा असला, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी मान्य करायची असली तर आधार लागतो, कायदा आणि घटना. आधाराशिवाय चालत नाही, आम्हाला चालवता येत नाही, आम्हाला कायदेमंडळ चालवावं लागतं. आधाराशिवाय आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचे? तर तुमच्या मागणीसाठी आधार लागतो. तर आता 58 लाख नोंदींचा अहवाल सरकारकडे आहे. 58 लाख नोंदीचा अहवाल, समिती त्यांची आहे, सरकार त्यांचं आहे, समिती गठीत त्यांनी केली आणि अहवाल पण समितीनं त्यांच्या सरकारला दिलाय. आता तुम्हाला मराठा आणि कुणबी एक हे JR काढायला काही हरकत नाही. आतापर्यंत दिलेले ओबीसी आरक्षण ज्यांना दिलं गेलं, ज्यांना पोटजात उपजात म्हणून घातलं गेलं, कोणाचाही आधार नव्हता, कोणाचाही निकष जुळलेला नाहीये, फक्त पोट जात दिसली तत्सम म्हणून आत घातली. आमच्या तर नोंदी आहेत 58 लाख. त्याच्यामुळे कायदा पारित करावा लागेल. दुसरं, हैदराबादचं गॅजेट आम्ही घेणार आहेत, सातारा संस्थांचं गॅजेट आम्ही लागू करून घेणार आहेत, कारण पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतोय त्याच्यामध्ये. आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं औंध संस्थांमध्ये इतके पुरावे, इतक्या नोंदी आहेत की अख्खा पश्चिम महाराष्ट्र कोकण बसू शकतो, इतके पुरावे. मग आम्हाला ते पण घ्यायच्यात. म्हणजे मराठा आणि कुणबी एक ते तिन्ही गॅजेटेर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी सुद्धा आम्ही यावेळेस घेणार आहेत. अधिसूचना काढली. राज्यातल्या सरसकट गुन्हे मागे घेण्याचा शब्द त्यावेळेस सरकारने दिला होता. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांचे
काही आर्थिक मदत त्यांची राहिली, त्यांच्या सरकारी नोकऱ्या राहिल्यात, अशा 8-9 मागण्या आहेत ना आम्ही सरकारकडे दिलेल्या, त्यांच्या त्या पाठ झाल्या. आता तुम्हाला काय सांगावं, त्याच्यामुळे त्या पुऱ्या घेणार आहेत. त्याशिवाय मी मुंबई सोडित नसतो आणि मराठी यावरील सोडित बी नसतात. आणि इतके मराठी पहिलेच मराठ्याला बघणार आहेत. फक्त आडवं चालायचं नाही. फडणवीस साहेब कुणीही दिलेला आतापर्यंत नसणार आहे. त्याच्यामुळे आम्ही वेळ दिला तुम्हाला, आणि तिथं आम्हाला 2012च्या कायद्याची दुरुस्तीची आवश्यकता होती, कारण आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचंय. त्यामुळे ती झालेली प्रक्रिया बरोबर आहे. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना त्यांनी काढली, कारण आम्हाला 2012चा कायदा दुरुस्त करून ओबीसी आरक्षणात जायचंय. फक्त फसवणूक इथं झाली. 6 महिन्यात अंमलबजावणी करू म्हणली होती, ती केली नाही, ती फसवणूक. नाही नाही नाही, पुन्हा तेच सांगतो मी तुम्ही लक्षात ठेवा की आमची मागणी होती ओबीसी आरक्षणाची. ओबीसी आरक्षणात जायचं म्हणलं 2012चा कायदा दुरुस्त करावा लागणार आहे. 1967 पासून ज्या वेळेस कायदे दुरुस्त करत आले पोट जाती उपजाती जाती घालताना, त्यावेळेस 2012 पर्यंत आले, आणि 2012ला आल्यावर आमचं आंदोलन सुरू झालं की आम्हाला ओबीसीतच पाहिजे. आता ओबीसीत पाहिजे म्हणल्यावर तेव्हा कायद्याला लॉक केलाय. ते कायदा तर आम्हाला दुरुस्त करून लॉक तोडून तर आज जावं लागेल. त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हतं, वाटच नाहीये ओबीसी आरक्षणात जायची. मराठ्यांनी जे 75 वर्षात होत नव्हतं ते मुंबईत जाऊन वाशीत एका दिवसात लॉक तोडलंय. ते जर ते टिकणार नाहीये, ते जर चुकीचं आहे सगळ्या सोयऱ्यांचं, तर मग छगन भुजबळ ते विरोध कम करतात सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करू नका म्हणून. ते जर टिकणार नाही ना, मग विरोध कशाला करायचा. यांचे सगळ्यांचे 100-150 जणांची एक टोळी होती, ती सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढली, तिची अंमलबजावणी करायची नाही. त्याच्यावर हरकती मागितल्या तर कशाला हरकत दिल्या मग यांनी. ती कायदा टिकणार आहे, कारण ती विशेष मागास वर्ग, मागास प्रवर्ग, मागास वर्गांसाठी ज्या ज्या ओबीसीच्या जातीत त्यांच्या सगळ्याचे सोयरे जाणार आहेत नुसते मराठी, म्हणून तो कायदा टिकणार आहे. आणि तो टिकतोय सुद्धा, तो कुठे जात नाही. आणि ऍक्ट नाही केला देऊ. तिथं हायकोर्टाचे वकील होते, तिथं मराठ्यांचे अभ्यासक होते, आरक्षणाचे कायद्याचे अभ्यासक होते, घटनेचे अभ्यासक होते, आमचे सगळे समन्वयक तिथं होते. सगळ्यांनी ठरवलं हे बरोबर आहे का. आणि त्याच वेळेस मी 3:30-4 वाजता पाठ जाऊन सांगितलं की ओके टिकणार आहे. त्याच्यामुळे कोणाला काय म्हणायचं म्हणू द्या, समाजाचा माझ्यावर विश्वास आहे, महासमाजावर. खालीद का शिवाजी या चित्रपटाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की इतिहासाचं विद्रूप केलं जातं चित्रपटाच्या माध्यमातून, आणि त्याच्यावर बंदी घालावी. सिनेमामध्ये एकंदरीत 11 मुस्लिम मावळे शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते, आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% मुस्लिम होते, आणि शिवाजी महाराजांनी रायगडावरती मस्जिद बांधली असा एकंदरीत सिनेमात परिचय दिला जातो. याकडे कसं पाहताय? नाही ते काय मला मी बघितलंच नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर काय बघू. मी बघितलं त्याच्यावर परत काय चुकीचं असलं तर चालणार नाही, पण ते मला बघितलंच नाही आपण ते काय आहे ते आधी स्टेटमेंट द्यायचं. मी कशावर बी काही बोलत नाही बळच, म्हणजे आपण मी ते बघितलं नाही, आणि आम्ही बघून घेतो ते काय आहे काय नाही. त्याचं जे सत्यता असेल ते बघितल्याच्या नंतर मग नाही. पाठीलाच फोन दिले आमच्या पाठीलाच फोन दिले. आम्ही काय मागायला लागलो का कोणीतरी उठतो, आणि आम्ही काय महत्व देत नाही तेवढं. आज किती काय येतं किती काय जाते. स्थिती ही फार मोठी भयानक असणार आहे. सगळे लोक तिथे येणार आहेत. म्हणजे त्या परिस्थितीची म्हणजे भूमिका तुमची कशी असेल काय, म्हणजे मुंबईत बंद पडण्याची शक्यता दाट आहे जर का राज्यभरातून महाराष्ट्रामध्ये. लोक गेल्यावर बंद नसतं पडत तर सुरू राहत, बंद नाही पडत, सुरू राहतं. शोभा येते शहराला, मार्केटला शोभा येत असते. उलट माणसात नाही गेल्या नुसते डांबरीच राहिले, त्याचं कुत्रीच हिंडते नुसते. माणसं गेल्यावरती शहराला शोभा येते, शहर उठून दिसतं, गोंडस असं गोड चांगलं दिसतं सुंदर पैकी. माणसं सगळे येते तिथं, काळे बेंद्रे लाल पिवळे कसे बी येतात लांबून तिकडून ते पांढरे. आम्ही आमच्याच मुंबई आम्हाला रोग आला काय जायला मुंबईत कमी नाही येऊन द्यायचं. आम्ही काय वाईट करतो का. आमची मुंबई आहे, आमचं राज्य आहे, न्यायासाठी तिथं चाललो, आमची राजधानी आहे. आम्ही फक्त न्यायासाठी चाललो, आम्हाला काय येऊन द्यायचं नाही का. आम्हाला बघायचंय मुंबई कशी असते, मंत्री कसा झोपवतो, कोणत्या गर्दीत असतो, कुठं काय करतोय काय नाही, बंगला कसा आहे, मंत्रालय कसलं आहे, तिथं रेल्वे कसा पळत, इमान खालून पळतं वरून पळतं. आम्ही बघितलं नाही पाहिजे का बाबा. बघून ना आमची मुंबईतली किती सुधारणा झाली जगाच्या पाठीवर आमच्या मुंबईची. आम्ही बघितलं पाहिजे बिस्किट कसं निघत, ते बैल कसा आहे ते झाला ते काय याचं काय हा ते मार्केट चौकांच्या. बघून आमच्या लेकरं बाळ खेळत मराठी बरे आले त्यांचं काम करू करू. एखाद बार आपलं किती उच्च दर्जाचं शहर झालंय जगाच्या पाठीवरती, बघितलं पाहिजे. पोरांना बघायला न्याय देण्याची ती एक भूमी आहे. आम्ही न्याय घेणार आहेत, मुंबईत जाऊ. एक प्रश्न ठाण्यावर
त्याच्यानंतर आता पुन्हा पुढे करताय, पण यावेळेस पुन्हा परत देण्याची काही चान्सेस आहे? पुन्हा तुम्ही समजून टाकण्याचा प्रयत्न केला, तुम्ही तुम्हाला आश्वासन दिले की परत केला, त्यावेळेस काय निर्णय? नाही नाही दादा दरबार नसतं होय ते एकदा झालं असतं काय असतं वाटतं तिथं हा मग झाले नाही तर कशी काय असतं प्रत्येक वेळेस माणूस काहीतरी एखाद्या समाजाची मोठ्या समाजाची जबाबदारीने आपल्याला काम करायचं असतं त्यावेळेस विचारपूर्वक मला पावलं उचलायला लागते. काही वेळेस 4 पावलं मागे सरकून पुढे सरकून समाज जिंकायचा असतो. ताठरपणाच्या आडमुठ्याच्या भूमिका जाऊन मला माझा समाज संपवायचा नाहीये. माझ्या समाजाला कोणी आडमुठं म्हणू नये, मला कोणी आडमुठं म्हणू नये म्हणून आम्ही त्यांना 1.5 वर्षाचा वेळ दिलाय. इतका देशात कोणीही दिलेला आतापर्यंत नसणार आहे. त्याच्यामुळे आम्ही वेळ दिला तुम्हाला आणि तिथं आम्हाला 2012च्या कायद्याच्या दुरुस्तीची आवश्यकता होती कारण आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचंय. त्यामुळे ती झालेली प्रक्रिया बरोबर आहे. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना त्यांनी काढली कारण आम्हाला 2012चा कायदा दुरुस्त करून ओबीसी आरक्षणात जायचंय. फक्त फसवणूक इथं झाली. 6 महिन्यात अंमलबजावणी करू म्हणली होती ती केली नाही, ती फसवणूक. मागच्या सोमवारी फसवणूक कोणी केली नाही 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 पुन्हा तेच सांगतो मी तुम्ही लक्षात ठेवा की आमची मागणी होती ओबीसी आरक्षणाची. ओबीसी आरक्षणात जायचं म्हणलं 2012चा कायदा दुरुस्त करावा लागणार आहे. 1967 पासून ज्या ज्यावेळेस कायदे दुरुस्त करत आले पोट जाती उपजाती जाती घालताना त्यावेळेस 2012 पर्यंत आले आणि 2012ला आल्यावर आमचं आंदोलन सुरू झालं की आम्हाला ओबीसीतच पाहिजे. आता ओबीसीत पाहिजे म्हणल्यावर तेव्हा कायद्याला लॉक केलाय. ते कायदा तर आम्हाला दुरुस्त करून लॉक तोडून तर आत जावं लागेल. त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय वाटच नाहीये ओबीसी आरक्षण जायची. मराठ्यांनी जे 75 वर्षात होत नव्हतं ते मुंबईत जाऊन वाशीत एका दिवसात लॉक तोडले. ते जर ते टिकणार नाहीये ते जर चुकीचं आहे सगळ्या सोयऱ्यांचं तर मग छगन भुजबळ ते विरोध करून करतात सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करू नका. ते जर टिकणार नाही ना मग विरोध कशाला करायचा. यांची सगळ्यांची 100-150 जणांची एक टोळी होती की सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी करायची नाही. त्याच्यावर हरकत मागितल्या तर कशाला हरकत दिल्या मग यांनी. ते कायदा टिकणार आहे कारण ते विशेष मागास वर्ग मागास प्रवर्ग मागास वर्गांसाठी ज्या ज्या ओबीसीच्या जाती त्यांच्या सगळ्याचे सोयरे जाणार आहेत नुसते मराठीचे नाही म्हणून तो कायदा टिकणार आहे. आणि तो टिकतोय सुद्धा तो कुठे जात नाही. मी त्यांनी केला देऊ तिथं हायकोर्टाचे वकील होते तिथं मराठ्यांचे अभ्यासक होते आरक्षणाचे कायद्याचे अभ्यासक होते घटनेचे अभ्यासक होते आमचे सगळे समन्वयक तिथं होते. सगळ्यांनी ठरवलं हे बरोबर आहे का आणि त्याच वेळेस मी 3:30-4 वाजता पाठ जाऊन सांगितलं की ओके टिकणार आहे. त्याच्यामुळे कोणाला काय म्हणायचं म्हणू द्या समाजाचा माझ्यावर विश्वास आहे महासमाजावर. त्याचं नाव नाही घेत मी कवाच त्यांनी घेतल्याशिवाय तिकडून हे आता यांनी भैयानी विचारलं म्हणून ते नाव घेत नाही मी नाव नसतो घेत. हा समांतर आंदोलनाच्या तेच गृहमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीसांच्याच तुम्हाला तेच सांगतो की आता नाटक करायचं नाही. पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही. सरकारने मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाही गृहमंत्र्यांनी नाही सरकारने त्या भानगडीत पडायचं नाही. तुमच्यामुळं तुमचा तर कार्यक्रम होणारच होणार सरकारचा राज्यातल्या पण तुमच्यामुळं मोदी साहेबाच्या सरकारला सुद्धा बट्टा लागणार आहे. त्यांचा बट्ट्याबोळ होणार आहे सगळा. कारण हे मराठी आहेत शेवटी. तुम्ही आमच्या आई बहिणीवरती हात टाकला पुन्हा डबल त्या भानगडीत पडायचं नाही. काठी सुद्धा डावचायची नाही पोराला काठी सुद्धा. जाऊ दे कोणाचं नका विचार साहेब कसल्याला काय किंमत द्यायची व्यवस्था आहे का पाटील साहेब. त्याचं नावच माहित नाही त्याचा प्रश्न विचारायचा असतो. राज्यामध्ये आज सुव्यवस्था आहे गृहमंत्री तेच आहेत त्यांच्याकडेच तो अधिकार आहे. राज्यातली सुव्यवस्था आहे का. नाही त्याच्यावरती मी आता आज नाही बोलणार पण आम्हाला मुंबईकडे निघताना एकाही पोराला आडवं पडायचं नाही. राज्यातलं पांदन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही. पांदन रस्ता सुद्धा मग बाकीचं तुम्ही तुमचं बघून घ्या. पांदन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही राज्यातला. माझ्या एकाही पोराला काठी सुद्धा अशी ओव्हर काढली नाही पाहिजे कुठंच. पोलिसांच्या बळावरती मराठ्यांवरती अन्याय अत्याचार करायचा बंद करायचं. आम्ही शांततेत येतोय आणि आम्ही सिद्ध करून दाखवलंय. मुंबईत जाऊन सुद्धा करोडो लोक गेलते शांततेत गेले शांततेत वापस आलेत. ही पहिली देशाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर मराठ्यांची जात अशी शांततेत जाऊन शांततेत आली आणि मी माझ्या समाजाला आव्हान केलंय फक्त तुम्ही शांत यायचं शांत यायचं. आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं काही गरज नाही. दगड फेकीत जाळपोळीची जेवपर्यंत त्याला धरून पोलिसात गाडीत फेकून द्यायचं अजिबात नाही. पण नाटक जर केले तर ते सरकारला जळ जाणार. आम्ही शांततेत देणार आहे. तुम्ही पुढून नाटक करायचं नाही. केलेली एका विशिष्ट नेत्याकडे तुमचा रोख होता की त्या नेत्याच्या सांगण्यावरून ती मारहाण केली. त्या नेत्याचं नाव काय. आता तो 1.5 वर्ष तेच सांगतो तुम्हाला माहितच नाही काय. देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस गृहमंत्री होते. इतका क्रूर हल्ला या राज्यात प्राणघातक हल्ला कधीही मायमावलीवरती झाला नव्हता. मला ते विषय काढला ना
मला खूप हे होतं. तुम्हाला सांगतो, आम्ही आमच्या डोळ्यानं रक्त सांडताना माईचं बघितलेलं आहे. श्रीमंताची आई असली तरी आई आहे, आमची फाटक्या कपड्यातली आई असली, बाप असला तरी तो बाप हे आई. ज्यावेळेस त्याचं रक्त सांडतं त्यावेळेस घालमेल होती. तो विषय निघाला, आम्ही डोळ्यांनी बघितलं, रक्ताच्या थरवळ्यात आमची आई पडलेली. तुमची श्रीमंताची आई आहे म्हणून तुम्हाला ती आई वाटते आणि आमची गरीबाची आई म्हणून आई वाटत नाही. हे भेदभाव करणारा गृहमंत्री आम्हाला मान्य नाही. कारण इतके क्रूर हाल, बारीक बारीक लेकरांना गोळ्या घातल्या, गोळ्या संपल्याच्या नंतर बंदुकीच्या दस्त्यानं डोके फोडले गेले की 30-30, 40-40 टाके आमच्या मायमाऊलीच्या डोक्यात पडले. ते रक्त महाराष्ट्र कधी विसरलं नाही, विसरणार सुद्धा नाही. आजही अंतरवाली हल्ले नाही. तुम्ही आताही अंतरवालीत कुणी पण आलं ना तर कित्येक तरी म्हातारे माणसं आमचे बाजावरती झोपलेले, की कुणाचे गुडघे मोडले, कुणाच्या पोटात गोळ्या गेल्या तर त्या मासाला गुतून बसले तर निघत नाहीत. कुठल्या डॉक्टर लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सुद्धा निघल्या नाहीत आजपर्यंत. काही काहींच्या छातीत गेल्या तर तिथं मासानं त्याला चौकून आटोला पेटोला घातलाय, निघत नाहीत. आमचे हाल आम्हाला माहिती आहेत. इतके क्रूर हाल केले. ते काय देवेंद्र फडणवीस काय आमचे शत्रू नाही, ते काय दुश्मन नाही, वैरी नाही, पण ते हल्ला केल्यापासून आपल्या मनातून तो माणूस उतरला. कारण इतका क्रूर हल्ला केला तो, इतका प्राणघातक होता की बारीक बारीक लेकरं नाही बघितले होती. किंकाळी काय होती ना त्यावेळेस तुम्ही असतात तर बेशुद्ध पडला असतात. इतक्या आक्रोश आणि किंकाळ्या होत्या की त्या काळात ते कोण आदिलशाही का कोण होते त्यांनी सुद्धा केला नसेल, इतका क्रूर पद्धतीचा हल्ला ते होता. माय माऊली आकंताने ओरडत होती, तुम्हाला वाचवा, थेंबर पाणी तरी द्या. कोणी नव्हतं. नुसत्या धुराच्या त्या नळकांड्या आणि गोळ्या संपल्याच्या नंतर बंदुकीचे दांडे, ते हातातले दांडके मोडायच्या नंतर आमच्याच हिताने आमच्याच लोकांना मारलं गेलं मैदानात. हे साधा विषय नाहीये. म्हणून आता नाटकं करायचे नाही. एकदा झालं पुन्हा आडवं शिरायचं नाही.